सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। पुणे महामार्गावरील MIDC परिसरात शनिवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली। अचानक ब्रेक लागल्यामुळे एका मागोमाग 3 वाहनांची जोरदार धडक होऊन अपघात झाला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कार चालकाने अचानक ब्रेक लावला। त्यामुळे त्याच्या मागून येणारी कार वेळेत थांबू न शकल्याने पुढील कारला धडकली। याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकनेही नियंत्रण गमावून समोरील कारला जोरदार धडक दिली। या अपघातात एकूण 3 वाहने, 2 कार आणि 1 ट्रक एकमेकांवर आदळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघातात सहभागी 2 जणांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघातानंतर काही काळ पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली। या घटनेमुळे महामार्गावर वाहन चालवताना सुरक्षित अंतर राखण्याचे आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। दरम्यान या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून अचानक ब्रेक आणि वेग ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे। या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत। हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे।